नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजलेत 2 वाजलेत काहीतरी, दुपारचे 2 वाजलेत आणि मी थोड्या वेळापूर्वी उठलो आंघोळ बिंघोळ केली आणि जेवण बिवण करून आलो आहे आत्ता. आणि आत्ता ब्लॉग चालू करतोय. रात्री जरा उशिरा झोपलो नाही का, काल ब्लॉग एडिट करायला जरा जास्तच वेळ गेला. 2, 2:30, 3 वाजले होते झोपायला, त्यामुळे उठायला पण उशीर झाला. तर तुम्ही बघू शकताय मी आंघोळ बिंघोळ केली आता आणि इथं रूममध्ये कोणच नाही, पोरं बिरं बघू शकताय तुम्ही. मित्रांमध्ये बघू कसं जातं आपला फुल डे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एका मराठी माणसाला सपोर्ट करा गाईज. मित्रांनो, गावाकडून आहे ना आम्हाला असली बघू शकताय तुम्ही शेंगा आल्या होत्या. तुम्हाला माहीतच असेल तुरीच्या शेंगा, काय काय ना माहीत आहे का नाही ते पण माहीत नाही. मला म्हणजे आवडतात अशा कच्च्या खायला. कोण याला उकडून पण खातं, हो काही येडं उकडून खातं. आत्ताच मला म्हणलं की उकडून खाणार नाही बाबा, मला असंच आवडतं. गाईज, तुम्ही या तुरीच्या शेंगा खाल्ल्यात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कसं खाता, उकडून खाता का असं कच्च्याच खाता? मला तर कच्च्या आवडतात जास्त, ते पण कमेंटमध्ये करून सांगा. म्हणजे गाण्या वर्सेस मी समजा, गाण्याला उकडून आवडतात आणि मला कच्च्याच आवडतात. आणि आज बसलेलं होतं नाही का, लय बोर होतं म्हणून म्हटलं टाइमपासला काहीतरी आणू. मग शेंगा आणल्या मस्तपैकी जाऊन घरनं. आणि बारक आम्ही अभ्यास करतोय, बघू शकताय तुम्ही लॅपटॉपवर. कसं आहे नियोजन, लॅपटॉपवर अभ्यास करतो आपलं बघ कसं आहे. आणि याचा वेगळाचा अभ्यास चालला इकडं. दर्शन घे, खायची का घे 1-2. मित्रांनो, तुम्ही ना कमेंट नक्की करा की तुम्हाला उकडलेली आवडते का म्हणजे अशी साधी. म्हणजे आपल्या गावठी मित्रांना जास्त तर माहीत असेल ही शेंगा, शहरातल्या माणसांना तर काही जास्त माहीत बी नसेल. त्यामुळं कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल की नाही का त्या शेंगा कोण कसं खातं, कुणाला कशा आवडतात. गाईज किंग आलाय, किंग हे आले तिथं. अयो भांडणं. आणि इकडं बघा रील शूटिंग चालू आहे वाटते, रील शूट चाललंय इथं. वेलकम टू माय आवर न्यू ब्लॉग. आपण पण ब्लॉगर आहे. मध्ये काय करता रे किंग? कुठं होता तू? कुठं? 50 रुपये देणार आहो पेट्रोलला. स्कॅनर पाठव. स्कॅनर घे की लगेच. ए भांडण. अयो दगड. ए जाऊ दे ना, चला ना रील काढू. ओ माय गॉड. ओ कड थंडी पावसाची. अयो चालू वस्तू फेकून दिली काय त्यांनी. 22 किलोचा जयवर एवढी उडाउडी. अयो हा ना, कळेल का तुला? जयवर एवढी उडाउडी नाही, तो काय पण बोलतो भंगारवाला जय. अथर्व के नाम पे दे दे रे बाबा. अयो चिंपंज. अयो काय किक मारतो यार. गाईज मी असं मारला असतं, नको म्हणतोय उगीच नाही का. थंडीची दिवस लय लागते. हमला अचानक हुआ. मित्रांनो, बादशाह आलाय. बादशाह बघू शकता कसला टाईट एकदम, शर्ट बिर्ट कसं आहे रॉयल माणूस. आहे का ना आपल्या फॅन्सला चॉकलेट. बघितलं बादशाह अटॅक करतोय. आजचा चहा बादशाह, आजचा स्पॉन्सर बादशाह चाललाय आता. तुम्हाला दिसलं म्हणून हे काय राव हे हरवलं. पिकअप वाल्याला ओव्हरटेक केला का? ओळख बघायचं, येस केलेलं आहे का?
कारण बाळ्या एसकेचा हे चालवतो ना पिकअप परत ड्रायव्हर पिकअप बॅगेला ठाकला मला वाटलं बाळेच आहे मी पळत गेलो ते नाही का या काय दारू में पानी मिलाओगे तो दारू बनेगी, दारू में पानी मिलाओगे तो दारू बनेगी, और लड़की से प्यार करोगे तो यार को खो दे. बॅकग्राऊंड म्युझिक दे, बॅकग्राऊंड म्युझिक. किंग लोक बाळ्या 2-2 अयो काय 2-2 अयो पुन्हा कोणाचे ड्रायव्हर हॅशटॅग ड्रायव्हर यार ती रील काढू ना कुठली बेवड्याची. हा बेवड्याची काढू ना, बाळ्या आलाय तेवढंच. पैसे दाखव 100ची नोट. ए बेवड्याची रील बेवड्याची रील काढू ना, बाळ्या आलाय तोपर्यंत. 70 रुपये आहेत कुठे खिशात तुझ्या कुणाच्या पडलं कुणाच्या अरे शॉर्ट करताना उचलत नाही. घर कॅच ओ वाट कॅच ब्रो. इसको तो वर्ल्ड कप में जाना चाहिए. कैच पकड़ता है भाई. थांबा, अजून एक catch झाला. थांबा, एक catch. घ्यासाल ना मुंडके फोडून. अजून एक catch. ओ काढायची का छोटा दगड टाकायचा कॅच. आपण सगळे डायरेक्ट अशी मोठी दगडी घेऊन त्या ए कवनी ए चला ना बेवड्याची रील काढू, बाळ्या आलाय तोपर्यंत. दिस समझने वाले को इशारा कॉफी. यू यू इलेक्ट्रिकचा विषय मी घेतलाय तू कसं ए लॅपटॉपचा चार्जर येते. घेऊ ना व्हिडिओ घेत नाही. गाईज रील साठी काय काय करा ए रील साठी काय काय करावं लागते. भिकार पोत झोप ना ए झोप ना. काय झालं किती फुगे मारले झाला ए झोप बाळा, चल अंधार पडायला लागला रे. हो सुद्धा अरे तो तर म्हणला मागाशी मला इज्जत बिज्जत काय. हा झोप लवकर. ओ नो बेवडा मस्त रे मस्त रे एकदम भारी रे भाऊ. बस बोचा पत्र टाका. सोम्या खुश ना भाई. ए आता फोनवर बोलायचं रेकॉर्डिंग येतं घे. नाही इकडे घे रे, पायपावर घे बसून. शर्ट आहे माझा दुसरा हा तेच घे. काळात होता रे, म्हणून तर ते म्हणला सुम्या तू आहे का, पण तू नाही. गाईज चाललोय आम्ही चहा प्यायला. आणि कशी आपल्या हायाबुसा गाडी ड्रायव्हर हे ड्रायव्हर गणेश आणि सुमित गेले पुढं. सौरभ भाऊला पण फोन करायचं वाटतं आता, लक्षातच नाही राहिलं त्याला कॉल व्हायचं. सॉरी सौरभ, मिस यू. कसं आहे वातावरण, ब्लॅक झालंय. माणूस स्वतः असून मी गाडीची एंट्री करावं. बघ की राव. तर फायनली आलाय चहा आणि जय भाऊनी घेतलंय काय लिंबू सरबत. नो चहा हेल्दी डाएट. अजून कोण येते रे? आत्या राहत्या आणि चालतंय. सौरभ भाऊ येतोय. सौरभ भाऊला मिस करत होतो. येतोय सौरभ भाऊ. फोन केला काय म्हणलं तुम्हाला? विषय बोल किती वेळ कार्यक्रम असतो आपला. असं का बघताय? काय तर आलेत आपले सौरभ भाऊ, रोहित भाऊ, अथर्व. चहा ए त्याने पिलं तुम्ही? काकू 3 चहा द्या ना. अजून 3 चहा. चहा बाटली बघितलं का काय? शोधले की सगळं भेटतं. बाटली शोधायला बरोबर पेट्रोल पंपच्या समोर घावली बघा. आता पेट्रोलच नाही दिलं. त्या पप्प्या लटकेचं आहे ना पेट्रोल संपलंय. भाऊच्या घरात शेजारी पेट्रोल पंप आहे, पण त्याला आहे ना चढायचा कंटाळा आलाय म्हणून आम्हाला फोन केलंय आणि म्हणलं की 100 रुपयाचं पेट्रोल, 100 रुपयाचं पेट्रोल घेऊन ये म्हणलंय. काय हवा काय करायची? हवा चालली गाळायची नाही तर पेट्रोल. दुसरं घ्या ना मग. अजून आहेत ना.
भंगारवाले. तर आता आम्ही चाललो त्यासाठी पेट्रोल घेऊन. गेल्यावर त्याला पहिले कानपट्ट देतो. वेड आहे. आता इथं पण आहे काही तुला तर चांगले. जाऊ दे. नाही तर एक नाही सापडत. आय लव फुरसुंगी. आय लव फुरसुंगी. वी लव फुरसुंगी. ओ आयु बाटली देतात का नाही? गाईज नवीन पेट्रोल पंपवर पेट्रोल तर भेटला आम्हाला, पण कसं बाटली बघा कशी झाली. दाखव रे का नाही. बाटली गळती नाही का खालनं. दुष्काळात 13 महिना असंच असतं. गाणे आणि मी सोबत असलो ना आणि त्यात सौरा असता ना की आमचं नशीब म्हणजे काही चांगलं कामच होत नाही आमच्याकडून नाही का. आता ते पप्पे लटके जीव घेईन माझं. पेट्रोल गळलं म्हणलं 10 रुपये. जाऊ दे पप्पे. 2 रुपये. उद्या ब्लॉग बघितल्यावर काय कमेंटमध्ये जरा मला बोल काय बोल. सगळ्याला मी काय सांगणार नाही आता. त्याला मला बाटले जवळ बाटली 20 रुपयाचं. हा हा इकडे पण ऐका नाथपान शॉपवर ओळखीचं कोण नाही. चल जाऊ दे. बरं भाऊ आता कॉफी सांगणार आहे. कॉफी पापे अशीच जर तुला काय बोलाव रे. बिल पडले इथं घरा शेजारी पेट्रोल पंप असताना एवढ्या लांबनं बोल. 50 रुपयाचं पेट्रोल सांडलंय त्यातनं. हे नाही 2 रुपयात सांडला. 2 रुपयाचं. अडचण कसं आहे म्हणजे तू चालत जा ना तिथनं उतरून. पेट्रोल काय कळलं ना चालू का नाही. चल बघू. एक्स्ट्रा पेट्रोल चल ये. तोंडला वाज भाई. आता मी परत आणणार नाही तुला. आता सांगतो सांडलं बिडलं तर. अरे तुम्ही लोड कधी येत आहे काय तू. नाही जाऊ द्या आता. दिली गाईज. दत्त जयंतीची तयारी बघा आमची इथली. कसं आहे नियोजन एकदम ओके मध्ये. मंदिर दत्त मंदिर. तर चला गाईज मी सुद्धा आपला आजचा हा व्लॉग इथेच एंड करतो. कारण आता झाले सकाळपासून येडेचाळे झालेत. मला वाटलेलं आज कॉन्टेंटला काय नाही पण मित्र सोबत आली येडेचाळे झाले की कॉन्टेंट ऑटोमॅटिक तयार होतो. तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळं चला आता हा पप्पू भाई किंग कसा आहे आपला ब्रदर पप्पू ब्रदर. म्हणलं बिग ब्रदर. बुलेटच्या आवाजावरच ओळखलं तुला. मला पण घ्यायचो थांब ना गाणे. गाईज हे बांबू आहे ना खाली पडला होता आमच्याकडून दुकानात ना आणताना. आता आम्ही खायला देणार कोणाला तरी. खाली पडला होता. वर येऊन म्हणजे कसं लगेच वर नाही येत उतरला पाहिजे. किती काय धरा. जेवण करून मला अजून 5 रुपये टाकले. तुम्ही काय खाल्लं नाही. अजून 10-15 रुपये जाऊ दे आता. बघू जा.